परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये खासदार बंडू जाधव यांनी एकनाथ शिंदेची साथ पकडलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आता हा परभणी दौरा आहे। आपण पाहतोय की जिथं उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि मोठी गर्दी सध्या उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी परभणीकरांनी केलेली आहे। त्याचबरोबर शिवसैनिक सुद्धा आहेत। खरं तर बंडू जाधव यांनी हे बंड केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत। काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। इथले खासदार तुमची साथ सोडून गेलेले आहेत, पण शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत दिसत आहेत। काय वाटतं आज उद्धव ठाकरे तुमच्या भेटीला आले? शिवसैनिक हे मातोश्रीचे निष्ठावंत आहेत। आम्ही कंधार येथून आलेलो आहोत आज उद्धव साहेबांची सभा ऐकण्यासाठी। शिवसैनिक हा मातोश्रीची प्रामाणिक असतो, तो सत्तेचा किंवा पैशाला भुलणारा शिवसैनिक नाही। हे गद्दार कुठं जरी गेले तर मातोश्रीला मानणारे शिवसैनिक हे काल बी उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत होते, आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहेत आणि येणाऱ्या काळात देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच राहतील। कारण असे गद्दार येतील जातील, यांची शिवसैनिकाने आधी थमा केली नाही आणि इथून पुढे देखील शिवसैनिक अशा गद्दाराला थारा देणार नाही। तुम्हाला वाटलं होतं का संजय बंडू जाधव असं बंड करतील? सुरुवातीपासून असं वाटलं होतं कधी कधी? नाही, ते बंड करतील असं वाटलं नाही, कारण ते गळ्यामध्ये आमच्या पांडुरंगाची माळ घालतात आणि वाटलं नाही की हे पांडुरंगाला सध्या धोका देतील, पण एवढा नालायक माणूस निघेल असं आम्हाला वाटलं नाही। प्रचार केला होता का तुम्ही? त्यांचा प्रचार केला होता का लोकसभेला? कसा केला होता प्रचार? शिवसैनिकांना केल्यामुळेच निवडून आला ना, तो यावेळेस निवडूनच येणार नव्हता, पण केवळ निष्ठावंत शिवसैनिकाच्या जीवावर त्यांची शीट लागलेली आहे, पण त्याला त्यांनी शेवटी गद्दारी केलीच। तुम्ही कुठून आलाय? कंधार। काय वाटतं आज बंडू जाधव तुमच्या सोबत नाहीयेत, पण उद्धव ठाकरे आहेत आणि शिवसैनिक सुद्धा शिवसेनेसोबत दिसतात। खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्र घडवला आणि जे विचाराचे देण दिली, त्याच विचारावरती आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काम करतात। महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन काम करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात झालं। 2.5 वर्ष करोनाच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक नाव होतं म्हणून महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं काम करू शकला। जागतिक लेवलला महाराष्ट्राची नोंद झाली म्हणून काही लोकांचं पोटसूळ उठलंय। आम्ही फक्त आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कामावरती प्रेरित होऊन आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी घडी बसवली त्यासाठी, आणि असे गद्दार आले किती गेले किती हे कधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा शिवसेनेला फरक पडत नाही। कारण ज्या व्यक्तीला झोपडेतून किंवा ऑटो चालकापासून एकदम सामान्य कुटुंबातल्या पोरांना खासदार आमदार मंत्री करण्यापर्यंत ज्यांनी करून घेतलंय, त्यांना हे बंड वगैरे काही नाहीये। त्यांनी रिक्षा चालकाला मंत्री केलं, रिक्षा चालकाला खासदार 3 टर्म केलं, त्या माणसाला कधीच काही अडचण जाणार नाही। ज्या पद्धतीनं फिनिक्स पक्षी जसं पुन्हा नव्याने झेप घेतो त्या पद्धतीनं उद्धव साहेब येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं झेप घेणार आहेत आणि महाराष्ट्राचा 1 नंबर हा पक्ष शिवसेना होणार आहे। त्या ठिकाणी एवढंच शिवसैनिकांना विश्वास आहे की 1 नंबरचा पक्ष होईल। इथले खासदार आपण पाहिलं, इतिहास पाहिला तर एक वेळेसच इथले खासदार निवडून येतात, पुढच्या टर्मला ते निवडून येत नाही। या भीतीने संजय बंडू जाधव यांनी हे बंड केलं असं वाटतंय तुम्हाला, किंवा काय कारण असावी? त्यांनी बंड का केलं हे त्यांनाच माहीत, पण त्यांनी असा मूर्खपणा करायला नको होता। कारण ही बाळासाहेबाची शिवसेना परभणीला आतापर्यंत कधीही शिवसेनेनं म्हणजे इथला खासदार शिवसेनेशिवाय निवडून आलेलाच नाहीये। तरी सुद्धा त्यांनी हे का केलं हे, मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता होतो। मी 2017 पर्यंत कंटिन्यू त्यांच्यासोबत राहिलेला माणूस आहे। मी शिवसेनेशी प्रामाणिक माग 25 वर्षापासून मी बूथ प्रमुख, मी बूथ सांभाळतो, पण त्यांनी ही गद्दारी नको करायला होती। त्यांनी का केली? आपण ज्या पक्षाच्या जीवावर एवढं कमवलं ते गमवायच्या भीतीपोटी जर तुम्ही असं कुठेही जात असाल, त्याच्यातला काही अंश जरी खर्च केला असता पक्षासाठी तर पक्ष अजून मोठा झाला असता। त्यांनी हे करायला नको होतं, त्यांनी अशी गद्दारी करणं अपेक्षित नव्हतं आमच्याकडनं। एवढी मोठी गर्दी झालेली आहे, मग आता संजय जाधव यांच्यासोबत कोणी गेलेला आहे का नाही शिवसैनिक ठाकरे पक्षामध्ये? शिवसेनेसोबत राहणारा हा शिवसैनिक आहे। ज्या ज्या आमदार किंवा खासदार सोबत राहतो तो त्यांचा चमचा असतो, तो शिवसैनिक नसतो। ज्याच्या रक्तामध्ये भगवं रक्त उसळते ना तो शिवसैनिक आहे। मशाले असो, चिन्हाशी संबंध नाही, संबंध ठाकरेशी आहे आणि त्यांच्या विचाराशी आहे। बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे खरंच जपतात का? पूर्ण महाराष्ट्र बघते, कधीही नाही। आतापर्यंत सगळ्यात गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आणि ती गद्दारी म्हणजे तुमच्या माहितीसाठी पूर्ण आतापर्यंत शिवसेना अपमानित त्यांनी केलेली आहे। कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? इथला प्रदेश।
शिवसैनिक आहात का सभे उद्धव ठाकरेंना ऐकायला आलाय? शिवसैनिक आहे. काय वाटतं असं बंड जे केलेलं आहे खासदारांनी, 6 खासदार सोडून गेलेले आहेत, काय वाटतं? काय शिवसेनेच्या याच्यामुळे आलो, शिवसेनेचे कार्यक्रम ऐकण्यामुळे छुडावचे आहेत. हो. तर हे शिवसैनिक आहेत, आक्रमक त्यांची प्रतिक्रिया आहे. तुम्ही कुठून आलाय? आम्ही पात्र काय शिवसेनेत काम करता का ऐकायला आलाय उद्धव? नाही 40 वर्षापासून आम्ही शिवसेनेचंच काम करतो. बरं बरं. आता आमचं म्हणणं काय होतं की बॉसना असं नाही करायला पाहिजे होतं. हा? ते 40 वर्षाचं रेकॉर्ड आहे आमचं की आम्ही हे एक निष्ठावान म्हणून काम करतो. आम्ही पात्रा खेड आहे इथं इंगळीच्या बाजूला, त्याच्यामुळं उद्धव साहेब जिथं जिथं मेळावा होईल तिथं तिथं आम्ही येतो. आम्ही इथले खासदारांबद्दल काय वाटतं जे सोडून गेले? आमचं हेच म्हणणं होतं की येईनं फुटायला नाही पाहिजे होतं. का मग की 30-35 वर्ष दोनदा आमदार केले आम्ही मतदार, आमचं मूळ मतदान मोबी इथंच आहे परभणीमध्ये. आम्ही मतदान यायला 2दा 4दा 5दा केलं, हा? तरी बी ती सोडून देतात. त्याची हे असं आम्हाला त्याला काही घेऊन नाही. मग आम्हाला वाटतं की बाबा एकनिष्ठा उद्धवजी ठाकरे साहेब, बाळासाहेब यांची पार्टी आहे, त्या पार्टीमधून आपण हे केलं ना तर त्याच्यामध्ये राहायला पाहिजे होते ना. हा, ते आमचं हे मनोबल असून आम्ही हे म्हणतो. तुम्ही मतदान केलं का कधी उद्धव ठाकरेंना ऐकायला आलाय? मला नाही बोलता येतो. ऐकायला आलाय? कशाला आलाय तुम्ही? हा ऐकायला चालत कोणाला ऐकायला आलाय? हा कोणाला ऐकायला? समोरून ऐकायला आलो तुम्हाला. आणि कोणाला ऐकायला आलाय? कोणाला ऐकायला आलाय? ठाकरे कोणाची सभा आहे म्हटलं? हो ना, बोला ना. बरं, हे शिवसैनिक आहेत, हे कदाचित बाहेरनं आलेले असावे त्यामुळे त्यांना बोलता येत नाहीये. काय वाटतं आज जे शिवसेनेमध्ये बंड झालेला आहे, शिवसेनेमध्ये बंड झाले, खासदार सोडून जातात शिवसेनेला, आता सोडून जात आहे. तुम्ही शिवसैनिक आहात का इथले गावकरी? आम्ही गावकरी आहेत, आम्ही खेड्याची गावकरी ऐकायला आलाय उद्धव ठाकरेंना ऐकायला आलाय. कार्यक्रम काय वाटतं उद्धव ठाकरेंबद्दल? काय वाटतं? मुख्यमंत्री होते तेव्हा ते व्यवस्थित काम करत. चांगलं वाटते. उद्धव ठाकरेला बोलल्याला चांगलं वाटतं. इथं निवडून येवा, ते निवडून येणार. खासदार सोडून जातात त्यांना, हा खासदार सोडून जाते. योग्य आहे का अयोग्य आहे? त्याचं हे जाणं योग्य नाही. त्यांचं जाणं योग्य ठिकाणी राहावा, त्यांना पहिल्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहावा, आमचा असं मतयोग आहे. आहे त्या ठिकाणी राहावं असं या शिवसैनिकांना किंवा जे मतदार आहेत त्यांना वाटतं. त्यामुळे जी बंडखोरी संजय जाधव यांनी केलेली आहे, काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचंय? छान कार्यक्रम, छान. खासदार संजय बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे, तुम्ही आता उद्धव ठाकरेंना ऐकायला आलात, काय म्हणायचं तुम्हाला? काय वाटतं? छान व्हावं, आमच्या परभणीचा विकास व्हावा. गजाराने विकास केला नाही, आता करावा हेतून आम्ही आलेलो आहे. मला चांगली व्हावं, छान लगे आमच्या राहुल पाटील खासदार व्हावं ही इच्छा आहे. शिवसेनेचं चांगलं व्हावं, शिवसेनेचं चांगलं व्हावं. धन्यवाद. शिवसेनेचं चांगलं व्हावं अशी प्रतिक्रिया आहे. वेगवेगळ्या भावना या शिवसैनिकांच्या आहेत. जी बंडखोरी संजय जाधव यांनी केलेली आहे त्यामुळे शिवसैनिक एक आक्रमक झालेले दिसून येत आहेत. म्हणजे कालही आपण पाहिलं की यवतमाळ असेल किंवा वाशिम, हिंगोली असेल, इथे सुद्धा शिवसैनिकांच्या भावना या तीव्र होत्या. आणि आताही आपण पाहतो की अनेक शिवसैनिक आहेत ते लांबून या ठिकाणी आलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही? डिग्रस. इकरस. काय वाटतं? संजय बंडू जाधव सोडून गेलेले आहेत शिवसेनेला? हो, सोडून गेलेले आहेत ना. भेटला होता का कधी? नाही ना, भेटलं तुम्ही शिवसैनिक आहात का उद्धव ठाकरेंना ऐकायला आलाय? नाही ना, शिवसैनिक आहे ना. काय वाटतं सातत्याने शिवसेनेला लोक सोडून जातात? सोडून जात आहेत, जे सत्ता भेटली तिथं निघून जात आहेत. काय म्हणायचंय? शिवसेना सोडून जात आहेत, 6 खासदार गेले. जे 6 जण आहे गद्दार आहे, ते गाडले जाणार आहेत आणि त्याच्या विरोधात जे काही उमेदवार देतील उद्धव साहेब ते सगळे निवडून येणार आहेत 100%. काय म्हणताय? संजय जाधवला मातीमध्ये घालण्यासाठी आम्ही सध्या तयार झालो. 2029 ला खासदार कोणाचा होणार? 2029 ला
2029 ला कुणाचा खासदार होईल? राहुल पाटील होणार खासदार. ठाकरेंचाच होणार. डॉक्टर नावंदर कर्मा हे होणार. ठाकरेंचाच होणार का? ठाकरेंचाच आमदार. होणार. राहुल पाटील जर विद्यमान खासदाराच्या विरोधात उभं केलं तर जवळपास 2 लाखाचे लीड ते निवडून येतील. शब्द खासदार केलं पाहिजे. खासदारकीच राहुल पाटीलला भेटणार त्याची खासदारकीचा आणि निवडून येणार ते 100%. बोला. या प्रतिक्रिया आहेत. आता त्यांना असं वाटतंय की जे इथले विद्यमान आमदार आहेत राहुल पाटील यांना खासदारकी द्यावी, त्यांना उभं करावं आणि कुठेतरी हा जो परभणीचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे तो शिवसेनेचाच राहील. आणि बंडू जाधव जे इथले खासदार आहेत ज्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये मात्र परभणीकर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, परभणी.